अस्सलाम वालेकुम आदाब दोस्तों। पालक मंत्री अब्दुल सत्तार साहब का इसमें भाषण आपको हम बताने वाले। भराड़ी के अंदर जो भाषण हुआ उसके बारे में पूरी जानकारी आपको हम देने वाले। इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों में भाइयों में आपने शेयर करना चाहिए और तमाम आने वाले मेहमानों का सत्कार हुआ तो इसमें पूरी जानकारी वीडियो में आपको हम देने वाले। इसी वीडियो में अब यहाँ पालक मंत्री अब्दुल सत्तार साहब भी यहाँ मौजूद है और उनके बेटे अब्दुल समीर भी यहाँ मौजूद है। तो बने रहे दोस्तों, पूरी जानकारी वीडियो में आपको हम देने वाले। इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों में भाइयों में आपने शेयर करना चाहिए। तमाम कार्यकर्ता यहाँ आपको सामने नजर आ रहे हैं तो इस ज़्यादा से ज़्यादा वीडियो को शेयर करना चाहिए। लास्ट तक बने रहे। पालक मंत्री अब्दुल सत्तार साहब ने बहुत ही बेहतरीन अंदाज में किए भाषण, तो इसके बारे में पूरी जानकारी वीडियो में आपको हम देने वाले। तो इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों में भाइयों में आपने शेयर करना चाहिए। ये देखिए दोस्तों, सामने अभी तमाम जो कार्यकर्ता नज़र आ रहे, पालक मंत्री अब्दुल सत्तार साहब नज़र आ रहे। तो वीडियो में लास्ट तक बने रहे, पूरी जानकारी वीडियो में देने वाले। अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें। तुम्ही हात आल्यानंतर तुमच्या डाव्या बाजूला तिथे भरपूर बैठकीसाठी जा। धन्यवाद सर्वांनी। व्यासपीठावरती माझी विनंती, सर्वांनी बसून घ्यावं। एकदा जोरदार आपल्या कार्यसम्राट लोकनेते विकास पुरुष सन्माननीय नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या विकासाभिमुख कामासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया। मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि सर्व व्यासपीठाच्या परवानगीने आपण कार्यक्रमाला प्रारंभ करतोय। सर्वांनी शांतता राखावी। सन्माननीय मंत्री महोदयांना मी एक गोष्ट निदर्शनास आणून इच्छितो। सांगता तुम्ही गर्दिया कमाल रघुपती राघव राजा। एका बाजूला हे वाक्य म्हणत असताना ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून तुम्हाला आम्हाला ज्यांनी मुक्त केलं तीच गांधी टोपी सर्व मान्यवरांच्या मस्तकावरती आहे। त्याचा मान अभिमान तुम्ही आम्ही राखतोय आणि छत्रपती शिवराय की ज्यांनी मन मनगट आणि मस्तकाच्या जोरावरती असताना मला असं वाटतंय की आपण सर्वांनी एक उत्कृष्ट अशी ही मार्केट कमिटी या 2-in-1 आमचे मित्र सुनीलजी पाटणी, इधरचे मोठे व्यापारी भी आहे, मार्केटचे संचालक भी आहे आणि आघाडी पासून तर एकमेव गाव आहे तर 2-2 संचालक त्या गावाचे आहे। कार्यक्रमाची तब्येत चांगली दिसते मला। इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक 2 किलोमीटर दूर आपण हा कार्यक्रम घेतला। त्यामध्ये श्रीराम पाटील आणि श्रीरंग पाटील दोन्ही आजूबाजूचे गावाचे असल्यानंतर या कार्यक्रमाला इतकी चांगली सुंदर व्यवस्था आपण सर्वांनी करून दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानल। जे लोक येऊ लागले, बबलू ज्या ठिकाणी असं तायडे आता होते चालले गेले असं तर माहित नाही मला, तर ती व्यवस्था करा। काही खुर्च्या एक्स्ट्रा ठेवा, जसे जसे कार्यकर्ते येतील कोणीही कार्यकर्ता खुर्ची वगैरे राहिली नाही पाहिजे। आता माझी खुर्चीची व्यवस्था त्यांच्या हातामध्ये आहे। आमचे लक्ष्मण पाटील तायडे, मी जसं सांगितलं माझी खुर्ची तशी त्यांनी इतकी जोरात टाळी वाजवली जगताप साहेब, तर मनाला आनंद होतो की आज अजून 10 दिवस निवडणुकीचे वारे अजून वराडे साहेब चालू आहे। त्यामध्ये सकाळपासून आपला हा 5वा कार्यक्रम आहे आणि 5 कार्यक्रम सातत्याने मी बघू लागलो। हजारोच्या संख्येने लोक येतात, सर्व कार्यक्रमाला हाजरी लावतात आणि विशेषतः आपण हे सर्व बघितलं तर राजकारणामध्ये पुढाऱ्याची शक्ती जी असते ती समोर बसलेले जे शेतकरी शेतमजूर मिळते
गावाचे प्रमुख कार्यकर्ते असतात त्यांच्या मिळावी त्याच्यासाठी मला वाटतं 3 करोड रुपये 56 लाख काहीतरी आपण मंजूर केले आणि 4 दिवसामध्ये त्याचा इम्प्लिमेंटेशन होईल त्याच्याही कामाची सुरुवात होईल. सिल्लोडमध्ये शॉपिंग सेंटर म्हणून लागलो. आता आमची काही जमीन त्या ठिकाणी सरकारी आहे ती सरकारची जमीन आपल्या सिल्लोड मार्केट कमिटीला या 4 दिवसामध्ये अजून 18 ते 28 एकर जमीन नवीन दिली जाईल आणि नवीन हायटेक मार्केट आपला तयार होईल. हे पहिल्यांदा माझ्याकडे कृषी विभागाला 1 रुपयामध्ये पीक विमा करून टाकला. 6,000 रुपये शेतकऱ्याला सरकार योजना चालू केली. जशी नमो योजना केंद्र सरकारची आहे तशी मी राज्य सरकारकडून 6,000 रुपये मंजूर करून दिले. ज्या ज्या खात्याची जबाबदारी माझ्याकडे आली त्या त्या खात्यामध्ये ग्राम विकास मंत्री असताना 25-15 गाव परत 25-15 25-15 30 54 54 50 प्रत्येक गावाला निधी दिला. बैंक वाला बोला जब्ती आएगी में 2 महीने की सौलत बढ़ा दिया. अगर बैंक से कर्जा लेंगे नहीं तो बैंक का खत्म हो जाएगा. ये इनका सबका पैसा बैंक में रखा हुआ है. बैंक में बहुत पैसा आते का बैंक के पर शेतकऱ्यांचा पैसा है. आता लाडक्या बहिणीला शेतकरी 1,000 कोटी रुपये तुम ऐसा करो तुम्हारी बहनी पूरी नीति का पगार बंद कर दो वो तो तुम्हारे अकाउंट में जाते. एक घर में 4,500 हजार एक बहिणीचा 4,500 हजार 3 आहे 4 आहे खातेदार बहिणी आमच्या तर 10-15 हजार रुपये त्याच्या अकाउंटवर आले. भांडे पेट्या आनंदाचा शिदा नवा शक्कर क्या होना देखो दुर्गा भाई अना कल दुर्गा माता की वो दुर्गा माता उधर स्थापना होगी और ये दुर्गा भाई हमारे साथ है. ये जो मंगोली माता का दुर्गा जिनका नाम है वो बहन हमारे साथ है. गुप्त्याची दुर्गाताई अजेंड्याची दुर्गाताई आणि आता गावागावात दुर्गा माता यास दुर्गा मातेचे आशीर्वाद मी पाहिलं आपल्या ऑफिसवर सर्व सजावट चालू आहे. अनेक लोकांनी मला मार्केट कमिटीचं अभिनंदन करावं लागेल. तर मार्केट कमिटीने ते शॉपिंग सेंटरचं काम चालू आहे का नाही. अरे कोणी डायरेक्टर एक भी हा म्हणत नाही चालू झाला. तुम्ही पाहिलं का आता जसे मार्केट कमिटीचे दुकानं करू लागले मी नगरपालिकेच्या परत मी करून तहसील विकत घेतली. लोक म्हणतात तहसील कसं काय घेतली पुन्हा नको करावं जातो नगरपालिकेने पैसे 13 करोड रुपये नगरपालिकेने मी आणि रजिस्ट्री करून घेतली. तहसील मध्ये 500 रुपयाच्या कॉर्नरवर 7 एकर मध्ये मिळत नगरपालिकेची 7 मजली इमारत जशी विधान भवन आहे मुंबईमध्ये नवी मुंबई आहे तशी नगरपालिका सिल्लोडचं काम चालू आहे. आता छत्रपती शिवरायांपासून माणिकदादा पालोदकर साहेबांपासून तर शंकरराव चव्हाण साहेबांपासून महात्मा ज्योतिराव महाराणा प्रताप सर्व महामानव या समोर जे लोक दुकान काढणार अतिक्रमण करणार परंतु सर्व महामानवाचे स्टॅच्यू पुतळे त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक म्हणून करतात. मला वाटतं रामदास पाटील आपल्या नेत्याच्या घरासमोर दाराच बसून घुस द्या अडचण अरे कोणा देत असतो पण दादासाहेबांच्या पुतळ्या बसण्याची परवानगी त्या दिवशी घेतली तुमच्याकडून तुमच्या परिवाराकडून घेतली. कमी पुढं बसवायचा तो मुद्दा नाही. दादासाहेब मार्ग पाहतो सर्वात चांगला मार्ग सिल्लोड शहराचा नाही तर दादासाहेब पालोदकर मार्ग त्याला एकदम हेमावती सुरेश दगडूला पाहून शंकरराव चव्हाण दुसरा मार्ग सांगतो. या 2 नेत्यांनी मला मदत केली आहे. मी आता तयार झालो त्यामध्ये त्यांचा वाटा आहे.
म्हणून या दोघंही महामानवाचे मी कोणत्याही मुसलमानाचं नाव दिलं नाही. लोक म्हणतात तर आता महानगरपालिकेचा अध्यक्ष सर्व नाव मुसलमानाचे करून टाकतात. दादासाहेब असतील, शंकरराव चव्हाण असतील, यांनी ही आपल्या या राज्यासाठी आपल्या या मराठवाड्यासाठी काम केलेलं आहे. म्हणून मी त्याच्याबद्दल आदर करतोय. राजकारणामध्ये चालू असतं, राजकारण एकमेकाचा विरोध हे काही परमनंट नसतो. काही गोष्टी राजकीय असतात, त्या राजकारणासाठी करावे लागतात. मी तर माझा भाव घ्या 1000 जागेवर दिला असतात स्वतःचा. जितके विकास केले, जितक्या योजना आल्या ते महापुरुषाचा जे प्रवेशद्वार आहे छत्रपती शिवरायापासून तर सर्व तुम्ही महाराष्ट्रीय हे सर्व आपण जे काम करतोय यासाठी माझी विनंती राहील, जे ज्या खुर्चीवर बसलेले आहेत त्यांनी आपली खुर्ची या साईडला आणावी आणि ती ठेवावी आणि पंगत सरळ बसवावी. मी जे बोललो नाही तर मी उचलत, ज्यांनी नाही उचलली त्याची खुर्ची मी उचलत उलट्या तमाशा. आता मला उचलण्याची पाळी येते तो दोस्तों अभी प्रोग्राम के पाठ में आप लोग करिए तमाम लोग यहाँ मौजूद है. देखिए कितने तादाद में यहाँ लोग हैं, जो सभा के अंदर कितने तादाद में लोग हैं. शेतकरी मेड़ाओं का जो सामने आपको नजर आ पालकमंत्री अब्दुल सत्तार साहब ने भाषण किया उन्होंने शेतकरी मेड़ाओं में तमाम लोग जो आपको नजर आ रहे हैं. इसलिए को ज़्यादा से ज़्यादा अपने क्षेत्र के पालकमंत्री का इस्तेमाल कर रहे सभी लोगों ने अपने वीडियो देखे